राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केली आहे. हा सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. दत्तात्रय भरणे यांनी बोलताना म्हटले की शेतकऱ्यांना सांगतो 12 जून ते 15 जून पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी. मराठवाडा खानदेश भागात सर्वदूर पाऊस पडणार नाही. पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी. मे आणि जूनमध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस झाला, त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. जळगाव, अमरावती, बुलढाणा या भागात पिकाचे अधिक नुकसान झाले. 24 जिल्ह्यांना पावसाचा फटका बसलाय. 1,40,000 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. घराचे देखील नुकसान झाले. सगळे पंचनामे करा असे आदेश दिले आहेत, म्हणजे लवकरात लवकर मदत करता येईल. पुढे युरिया खताबाबत बोलताना दत्ता भरणे यांनी म्हटले की आपल्याकडे स्टॉक आहे. युद्धामुळे थोडी अडचण आहे. केंद्रीय कृषी मंत्री यांना विनंती केली आहे. शेतकऱ्यांना वाटते पेट्रोल डिझेलचं झालंय तसं खताचे होऊ नये. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. 36,585 कोटी 56 लाख शेतकऱ्यांना लाभ भेटणार असल्याचा अंदाज आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही बनावट आणि फसवी असल्याचा आरोप सरकारवर केलाय. ही सरसकट कर्जमाफी नाही, ही अटी व शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आहे, असेही ते पुढे म्हणाले. सरकारच्याकडे आहे काय कर्जमाफी करायसाठी? त्यांनी आम्ही दिलेल्या कर्जमाफीमध्ये 19 पासूनच्या त्या लोकांना सुद्धा वगळून टाकलेला आहे. जे आम्ही 50,000 रुपये प्रोत्साहन देतो त्यातील शेतकऱ्यांची संख्या कमी करून टाकली आहे. आणि या कर्जमाफीचा थेट फायदा होणारच नाही आहे. ही सरसकट कर्जमाफी नाही आहे, ही अटी आणि शर्ती लावून दिलेली कर्जमाफी आहे. त्यामुळे ती संख्या दाखवत आहे, ती संख्या सुद्धा यामध्ये बसणार नाही. 55 लाख जे दाखवलं जात आहे याचं कारण असं आहे की 2 लाख रुपये भरतील, पण 3 लाख दिल्याशिवाय त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळणारच नाही. तर ते देण्याची ऐपत त्या शेतकऱ्याकडे नाही. म्हणजे यांचे 2 लाख देऊन उपयोग नाही आणि ते 3 लाख भरल्याशिवाय 2 लाख त्याचे देणार नाही. पण अशा सगळ्या मध्ये मला वाटते फार तर हा आकडा 15-20 लाखाच्या घरात जाईल. हे आकडा फुगवून सांगितला जात आहे. हा शेतकऱ्याला फायदा होणार नाही. या कर्ज ही बनावट आणि फसवी बनवाबनवीची कर्जमाफी आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।